नमस्कार. माऊलीस किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज पाहणार आहोत एक बिर्याणी. त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत. अशा प्रकारे अर्धा किलो हे तांदूळ आहे. 2 माणसांची बिर्याणी आहे, त्यामुळे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. बासमती तांदूळ आहेत हे. त्याचबरोबर इथे मी कांदा कापून घेतलेले आहेत. हे 4 कांदे आहेत. त्याचबरोबर मी लांबट टॅमॅटोसुद्धा कापून घेतलेले आहे. 2 टॅमॅटो आहेत. कोथिंबीर, मिरची, खडा मसाला इथे घेतलेला आहे. त्याचबरोबर तेजपत्ता, दोन्ही वेलच्या घेतलेल्या आहेत, मोठी आणि छोटी. दालचिनी घेतलेली आहे, त्याचे तुकडे केलेले आहेत. जिरं, काळी मिरी आणि चक्री फूल इथे मी आले लसणाची पेस्ट केलेली आहे. त्याचबरोबर मी बिर्याणी मसाला, धनापूड, लाल मिर्च पावडर आणि हळद, आणि इथे मी 4 अंडी उकडून घेतलेली आहे. पाहूया पुढचं साहित्य. प्रकारे मी 1 ते 2 पाण्याने हे धुवून घेणार आहे. मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण आता पाण्याला उकळ आली की आपण त्यामध्ये जिरं, तेजपत्ता, काळी मिरी, दालचिनी हे आपण खडे मसाले याच्यात टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण तांदूळसुद्धा धुतलेले आहेत, ते आपण भिजत ठेवलेले आहेत. 10 मिनटं झाले की मग आपण हे तांदूळसुद्धा आपण पाण्यात उकळ आली की सोडणार आहोत आणि ते 90% शिजतील असं आपण शिजवून घेणार आहोत. पाण्याला उकळ आलेली आहे. त्याचबरोबर आपण इथे तेजपत्ता, जिरं, दालचिनी, वेलची, काळी मिरी व आपण स्टार फूल इथे घालून घेणार आहोत. त्याचबरोबर आता आपण 10 मिनटं आपण जे तांदूळ भिजवलेले ते सुद्धा आपण इथे टाकून घेणार आहोत. आपल्याला हे बरोबर आपल्याला 10 मिनटं हे आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत, कारण आपण पाण्याला चांगले उकळ आलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. त्याचबरोबर मी इथे थोडंसं तूप ॲड करते. हे बघा, हे गावचं तूप आहे, मी ते ॲड करत आहे. त्याचबरोबर आपण ते लिंबूसुद्धा अर्धा पिळून घेतो, कारण भात चांगला फुलून सुटसुटीत व्हायला मदत होते यासाठी. त्याचबरोबर आपण मीठसुद्धा इथे ॲड करून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे हे 4 अंडे घेतलेले आहेत. आता आपण लाल मिर्च पावडर, थोडीशी धनापूड आणि जरासा बिर्याणी मसाला हे आपण आता ह्याला लावून घेणार आहोत. अशा प्रकारे. आणि आता आपण ह्याला खाचेसुद्धा करून घेणार आहोत, जेणेकरून आपण ही अंडी तर तेलामध्ये जर सोडली तर ती फुटू नये यासाठी. आपला भात शिजलेला आहे. आपण ह्याला गाळून आता आपण सुटसुटीत करून घेणार आहोत. त्यासाठी मी आता पाणी काढून घेते. आता हे भात आपण एका साईडला उतरवून ठेवणार आहोत. इथे मी टोप ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपण इथे आता 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आपण याच्यावर कांदा भाजून घेणार आहोत. तो आपल्याला
ब्राऊन कांदा लागणार आहे. त्यासाठी जरा तेल चांगलं कडकडीत गरम होऊ दे, मग आपण तो कांदा भाजून घेणार आहोत. तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यावरती आपण आता कांदा टाकून घेत आहोत. थोडाच लागणार आहे, त्यामुळे थोडाच कांदा भाजायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला ब्राऊन कांदा होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे. ब्राऊन कांदा झाला की आपण हे काढून घेणार आहोत. आपला कांदा ब्राऊन झालेला आहे, आता आपण हा काढून घेणार आहोत. तशा प्रकारे आपल्याला कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण कांदा नितळून घेणार आहोत. तेल नितळलं की कांदा आपण काढून घेणार आहोत प्लेटमध्ये. आपल्याला हे सर्विसिंग करताना आपल्याला हे सजावटीसाठी लागणार आहे. त्याचबरोबर गॅस बारीक करून मंद आचेवरती आता आपण हे जे मसाला लावून अंडे ठेवलेले होते ते आता आपण याच्यात फ्राय करणार आहोत. बरोबर मी कांदा सगळा काढून घेतलेला आहे. इथे आपण याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवले होते. आता आपण हे तेलात तळणार आहोत ब्राऊन होईपर्यंत. अशा प्रकारे आता आपण ही अंडी बाहेर काढणार आहोत. हलकेसे ब्राऊन झालेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. त्याचबरोबर आता आपण इथे आलं लसूणची पेस्ट जे तेल राहिलं त्याच्यातच आपण परतून घेणार आहोत. मिरच्या, कांदा, टमॅटो, तेल मगाशी जास्त गरम झालेलं होतं त्यामुळे मी मसाला टाकला नव्हता. एक तमालपत्र, त्याचबरोबर इथे जिरं, काळी मिरी, लवंग ते सुद्धा मी ते ॲड केलेलं आहे. आपला कांदा टमॅटो छान आता थोडंफार सॉफ्ट झालेलं आहे, पाहू शकता. त्याचबरोबर आपण थोडंसं ब्राऊन कांदा जो मगाशी आपण फ्राय केलेला तो सुद्धा इथे थोडासा टाकून घेतलेला आहे. आता आपण इथे सुके मसाले सुद्धा ॲड करणार आहोत. पूड, बिर्याणी मसाला, लाल मिर्च पावडर, थोडीशी हळद पण इथे ॲड केलेली आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहे. आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण इथे लगेच ॲड करणार आहोत जे आपण फ्राय करून घेतलेली अंडी ती इथे ॲड करणार आहोत. तर कांदा मस्त फ्राय झालेला आहे. आता आपण इथे सगळं मसाला वगैरे हे झालेला आहे. आता आपण 2 चमचे दही टाकून घेतले आणि दही आपल्याला लगेच फेटून घ्यायचं आहे. दही स्किप पण करू शकता जर तुम्हाला मेन म्हणजे ग्रेव्ही कशी ओली राहू नये म्हणून मी ते दही ॲड केलेलं आहे. थोडंसं अजून टाकून घेते. आता आपण लगेच इथे अंडी टाकलेली आहे.
त्याचबरोबर आता आपण याच्यावरती लगेच भात तोही इथे ॲड करणार आहोत. अशा प्रकारे पाहू शकता झालेला आहे आपला मसाला व्यवस्थित परफेक्ट. तर आपण इथे भात ॲड करणार आहोत, जो राईस आपण जो कोथिंबीर, आता आपण याच्यावर कलर टाकून देणार आहोत. आता आपण इथे फूड कलर सोडत आहोत, छान कलर येण्यासाठी. फूड कलर टाकून झालेला आहे. आता आपण इथे तूप टाकून याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि दम अशा प्रकारे. छान मस्त कलरफुल बिर्याणी आपली इथे तयार झालेली आहे अशा प्रकारे. आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आपली बिर्याणी छानपैकी झालेली आहे, पाहू शकता. कलर पण मस्त आलेला आहे. अंडा बिर्याणी आपली इथे तयार झालेली आहे, सर्विंग प्लेटमध्ये काढलेली आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळावे यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.